श्री गजानन जय गजानन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत. येत्या रविवारी म्हणजेच 3 मार्च 2024 रोजी महाराजांचा प्रकट दिन साजरा होतो. यावर्षी श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन साजरा केला जातो. खरं तर गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रकटले. या दिवशी श्री गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. तेव्हा देवीदास पातुरकरांच्या घरी त्यांच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. तेव्हाच तिथे बाहेर असणाऱ्या उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून गजानन महाराज खात होते आणि हे बंकटलाल अग्रवाल हे रस्त्याने जात असताना त्यांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराजांचे भक्त ही तिथी प्रकट दिन म्हणून साजरी करतात. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले. गणगण गणात बोते हा महाराजांचा सिद्धमंत्र आहे. त्याचा ते अखंड जप करीत असत. त्यांचं भजन हे अखंड चालत असे. त्यामुळेच भक्तांनी त्यांना गजानन महाराज हे नाव दिले. या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत, त्यांना निराळे मानू नका. गजानन महाराजांना झुणका भाकरी, मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, आंबाडीची भाजी, खिचडी आणि चहा अतिशय आवडत असत. कधीकधी ते अमर्यादपणे खात असत, तर कधीकधी 3-4 दिवस उपाशी राहत असत. भक्तांकडून येणाऱ्या ताटात पक्वान्न असो किंवा पिठलं भाकरी असो, पण ते प्रसन्न भावाने सेवन करत असत. खरं तर महाराजांच्या जन्माविषयी कोणालाच काही ठाऊक नाहीये, परंतु त्याबद्दल अनेक कथा आहेत. काही जण म्हणतात की बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले. तेव्हा अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहिले. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोटला नरसिंह महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले असं मानलं जातं. श्री गजानन महाराज यांची 6 फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी देहचर्या होती. पाय अनवाणी आणि महाराजांची अशी मूर्ती. अचानक एखाद्याच्या घरात ते लगबगीने जात असत. अंगणात किंवा ओसरीवर मुक्काम करत मनाला पटेल तितक्या दिवस आणि तिथे राहून पुढील मुक्काम गाठत असत. गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे 3 मार्ग सुचवलेत. ते म्हणजे कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मदान प्राप्त करून देतात असं महाराजांनी सांगितलं. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान असलेले महाराज जीवनमुक्त संत होते, म्हणूनच ते बहुधा दिगंबर अवस्थेतच असत. कोणी अंगावर शाल पांघरल्यास मनात असेल तोपर्यंत ठेवत नंतर फेकून देत. महाराजांनी पादत्राणे कधीच वापरली नाहीत. त्यांना कोणतीही उपाधी पटत नसे. महाराज हे परमहंस संन्यासी होते आणि त्यांनी स्वतःच्या या संन्यासाश्रमाचा उद्धार अनेक वेळा करूनही दाखविला आणि त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याशाच्या रूपाने आपल्या भक्तांना दर्शनही दिले. या सर्वांचा श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीमध्ये उल्लेख केलेला आहे. संत श्री दासगणू महाराज यांनी गजानन विजय हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये महाराजांच्या जीवनाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. तर त्यानंतर भक्तांचा उद्धार करून जेव्हा गजानन महाराजांना कळालं की त्यांचा अवतार समाप्तीची वेळ आता आलेली आहे, तेव्हा त्यांनी हरी पाटलासोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचं म्हटलं. त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचं ठरवलं. ऋषीपंचमीच्या पुण्यदिनी त्यांनी ही समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंगस्नान देखील घालण्यात आलं. तसेच सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ही ओवाळली होती. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा भक्तांना त्यांचे अनुभव येतच राहिले. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव भक्तांना होतच राहिली. भक्तांचं त्यांनी सर्व प्रकारे रक्षण केलं आणि अजूनही श्री गजानन महाराज त्यांच्या भक्तांचं रक्षण करतात. अनेकांना त्यांचे खूप अनुभव आलेले आहेत.
श्री गजानन महाराजांचं मंदिर हे शेगावच्या मधोमध आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत असून वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीही स्थापल्या आहेत. पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी देखील जाते. शेगावच्या मंदिराच्या परिसरातच शेजारीच महाप्रसादालय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला रोज महाप्रसाद देखील दिला जातो आणि आजूबाजूला अनेक धर्मशाळा बांधलेल्या असून तिथे भक्तांची राहण्याची सोयही खूप चांगल्या प्रकारे केली जाते. इथे प्रत्येक सेवेकरी त्यांची सेवा अखंडपणे बजावत असतात. तर ही आहे महाराजांबद्दलची, त्यांच्या अवतार कार्यातली आणि त्यांच्या समाधीबद्दलची काही माहिती. आता रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्या दिवशी सर्वांनी आपल्याला जमेल त्या पद्धतीने थोडी का होईना महाराजांची सेवा नक्की करावी. महाराज आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. ते आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात आणि याचा अनुभव आजही त्यांच्या प्रत्येक भक्ताला आल्याशिवाय राहत नाही. प्रकट दिना दिवशी श्री गजानन विजय ग्रंथातला पहिला अध्याय सर्वांनी वाचावा आणि गणगण गणात बोलते या महाराजांच्या सिद्धमंत्राचा नामजप करावा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.